ऑडिशनसाठी आम्ही पुण्यात पोहोचलो. पुणे तेथे काय उणे, आणि खरंच ऑडिशनसाठी जमले होते भरपूर धमाल पुणेकर. आणि याच पुण्यात आम्हाला सापडला एक लिटिल कंपोजर, तुषार देशपांडे. झुंजू मुंजू झाले आता झुंजू मुंजू झाले, आभाळाचे अंगणही सोनियाचे झाले. झुंजू मुंजू झाले आता झुंजू मुंजू झाले, झुंजू मुंजू झाले आता झुंजू मुंजू झाले, आभाळाचे अंगणही सोनियाचे झाले. झुंजू मुंजू झाले आता झुंजू मुंजू झाले, आभाळाचे अंगणही सोनियाचे झाले. झुंजू मुंजू झाले आता झुंजू मुंजू झाले, झुंजू मुंजू झाले आता झुंजू मुंजू झाले. थँक्यू. हा तुषार, तुझा हा संगीत देण्याचा प्रयत्न मला अतिशय स्तुत्य वाटतो. कारण या वयात एखाद्या गाण्याचे शब्द समजले तरी खूप झालं असं कधी कधी वाटतं, पण त्याचा संपूर्ण अर्थ समजून तू त्याला सुरामध्ये इतकं सुंदर माळलेलं आहेस की मला त्याचं कौतुक वाटलं तुझं खूप. तुषारचे बाबा, तुम्हाला काय वाटतं? आता ते कंपोज केलेलं गाणं दोन्ही वाजवणं अवघड आहे तसं ॲक्च्युली. त्यामुळे जर तुम्हाला गाण्याबद्दल अजून हे असेल तर एखादं गाणं त्याला अजून म्हणू द्यावं असं मला वाटतं. काय म्हणणार तू तुझ्या आवडीचं? जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचल मोहाचे तुके घनदाट हो. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचल मोहाचे तुके घनदाट हो. आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची, मेंढरास भीती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. तुषार, मला असं वाटतं की अजून गाण्यामध्ये तुला काही काही गोष्टी करायच्या आहेत. स्वतःच आपण स्वतःचे पहारेकरी बनलं पाहिजे. आपल्या कानांनी आपलं गाणं आपण ऐकायला शिकलं पाहिजे. तू खूप लकी आहेस की तू कंपोज करतोस, त्यामुळे तुला जागा दिसतात पण तुला पोचता येत नाही कारण रियाज कमी पडतो. रियाज केलास ना की तुला तिथपर्यंत पोचता येईल. ऑल द बेस्ट. तुषार सिलेक्ट झाला नाही, पण बघूया नागपूरच्या रेवतीची काय तयारी आहे ते. रेवती, कुठलं गाणं म्हणशील? आओ ना म्हणायला आवडेल का ही गुलाबी हवा म्हणायला आवडेल? की गुलाबी हवा. गुरुदादाचं माहिती आहे ना तुला? त्यांनी लिहिलेलं गाणं आहे. तार छेडी कुणी रोम रोमातुनी, तार छेडी कुणी रोम रोमातुनी, गीत झंकारले आज माझ्या मनी, सांज वाऱ्यातही गंध दाटे नवा, ऐकूये मारवा ही गुलाबी हवा, वेळ लावी जीवा ही गुलाबी हवा, वेळ लावी जीवा. रेवती, मी तुमचं सगळ्यांचंच गाणं
ऐकत आलेलो आहे. नागपूरला मी तुझं गाणं ऐकलं, मग परत मुंबईत ऐकलं. मला पण सगळ्यांबद्दल त्यांच्या आईबाबांसारखंच वाटतं की हिला आपण पाहिलंय, हिचा इथपर्यंतचा प्रवास बघितलाय, तर ही आलीच पाहिजे असं मलाही वाटतं. पण आता 14 जण होता मी, तर मला माहिती आहे की तू छान गाऊ शकतेस, पण शेवटी स्पर्धा म्हटलं की निर्णय आजचा असतो, स्पर्धा पण आजची असते. त्यामुळे मला असं वाटतं, सगळ्यांना इकडे असं वाटतं की यावेळी असा तुझ्या बाजूनी फारसा निकाल देता येत नाही. ऑल द बेस्ट.